हे तुम्हाला सगळ्या पक्षाला संपून तुम्हाला एकटं घेऊन जायचं का भाजपला? तुम्ही रायगडवर पण सांगाल आम्हीच, तुम्ही रत्नागिरीला पण सांगाल आम्हीच. असं होत रत्नागिरीला पण सिटिंग जागा आहे ती शिवसेनेची. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे साथीदार रामदास कदम यांनी भाजपला जिव्हारी लागणारा सवाल विचारलाय. सध्या लोकसभा निवडणुकीआधी महायुतीमध्ये जागा वाटपाची बोलणी सुरू आहे. यामध्ये ज्या मतदारसंघांवरून रस्सीकेस सुरू आहे त्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचाही समावेश आहे. शिवसेनेकडे असलेल्या या मतदारसंघावर भाजपने दावा केला असून तिथून नारायण राणे यांना उमेदवारी देण्याचा भाजपचा विचार आहे अशी चर्चा सुरू आहे. भाजपच्या माध्यमातून असं म्हणेल, तुम्ही रायगडवर पण सांगाल आम्हीच, तुम्ही रत्नागिरीला पण सांगाल आम्हीच. असं होत नाही. रत्नागिरीला पण सिटिंग जागा आहे ती शिवसेनेची आहे, ती शिवसेनेची आहे. हे तुम्हाला सगळ्या पक्षाला संपून तुम्हाला एकटं जिवंत राहायचं का भाजपला? असं त्यातनं निष्कर्ष निघेल. मग म्हणजे कसं होईल, आपण दोघे भाऊ भाऊ, तुझा आहे ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नको लावू, असं होता नाही, असं होता नाही. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरीची देखील जागा आम्ही सोडणार नाही, आम्ही ती लढवणार. पण ती आमची आहे, आमच्या हक्काची आहे, आमची सिटिंग जागा आहे. मागच्या वेळेला आता जे खासदार आहेत त्यांची शेवटची सभा मी घेतली होती जाऊन सावंतवाडीमध्ये, शेवटची सभा जाऊन मी घेतली होती. तर आमची हक्काची जागा आहे, आम्ही का सोडू ती? मग हक्काची जागा कुठे माहितीमध्ये फूट पडेल वगैरे असेल कधी तुम्हाला सांगता हक्काची अजिबात फूट पडणार नाही. आता प्रत्येकाला वाटतं माझा पक्ष मोठा झाला पाहिजे, हळू जमलं तर जमलं, असा प्रयत्न करायला कोणाची अडचण नसते. ते असावी असं मला वाटतं. पण माझं ते माझं आणि तुझं ते पण माझं असं होत नसतं कधी, असं होत नसतं. पण शिंदेंच्या शिवसेनेने इथे विद्यमान खासदार शिवसेनेचा असल्याने ती जागा आमचीच अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा तिढा वाढला आहे. त्यातच रामदास कदम यांनी केलेल्या विधानाने महायुतीचं जागा वाटप सोपं नाही अशीही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान रामदास कदमांना भाजपने उत्तर दिलंय आणि मुख्यमंत्र्यांनाही अप्रत्यक्ष सल्ला दिलाय. रामदास कदम यांनी एक वक्तव्य केलंय, त्यात ते म्हणतात की भाजपला सगळ्या पक्षांना संपवून एकट्यालाच भाजपला जिवंत करायचं आहे. नाही, रामदास कदमजी जे काही बोलले आहेत त्यावर एकनाथ शिंदेजी त्याबद्दलचा निर्णय घेतील. नाही सर, आतापर्यंत बाकी छोटे पक्ष हे सगळं म्हणत होते, आता युतीतलेच पक्ष हे म्हणायला लागले की भाजपच्या. रामदास कदमांचं मत म्हणजे काही महायुतीचं मत नाही आहे. त्यांनी आपलं व्यक्तिगत मत मांडलं आहे आणि व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार आहे. शेवटी महायुतीला कुठेही डॅमेज होणार नाही याची काळजी सर्वांनीच घ्यायची आहे. पण एकनाथ शिंदेजी याबद्दलची दखल घेतील. पण अशी इन्सिक्युरिटी काय वाटते लहान पक्षांना किंवा सहकारी पक्षांना? मी वारंवार सांगतो आहे की सहकारी पक्षांना ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने सांभाळलं, कधीही कुठल्याही पक्षाने एवढा सांभाळ लहान पक्षाचा केला नाही. अटलजींनी बघा, कधी 36 कधी 13 पक्षाचे सरकार चालवले, सहयोगी पक्षांना घेऊन त्या ठिकाणी त्यांना पुढं करून त्या ठिकाणी कारभार केला. आपण बघा, मोदीजींनी एनडीए तयार केलं. एनडीएच्या माध्यमातून जेवढे घटक पक्ष आहेत ते मंत्रिमंडळात आहे. जे जे शब्द आम्ही दिले, माननीय मोदीजींनी आमच्या केंद्रीय नेतृत्वाने बिहारमध्ये नितीश कुमारजीच्या सीट कमी येऊनही त्यांना मुख्यमंत्री त्यावेळी केलं. महाराष्ट्रामध्येही शिवसेनेला नेहमीच मानाचं स्थान राहिलं. जे जे घटक पक्ष आमच्याकडे जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तेव्हा देवेंद्रजींनी एनडीएच्या सर्व घटक पक्षांना, मग सदाभाऊ खोत असतील, आपले महादेवराव जानकर असतील, यांना मंत्रिपद दिले. आमच्याकडे घटक पक्षांना जेवढा मान आहे तेवढा मान कधीही कुठल्या पक्षाने दिला नाही. काँग्रेस पार्टीने घटक पक्षाला संपवलं. आम्ही घटक पक्षाला प्रचंड ताकद दिली, प्रचंड मान सन्मान दिला. भाजप छोट्या पक्षांना संपवतंय असा आरोप विरोधक करत असतात. पण आता महायुतीमधील घटक पक्षाच्या नेत्यानेच असा सवाल उपस्थित केल्यानं महायुतीमध्ये सारं काही आलबेल नाहीये का अशीच चर्चा सुरू झाली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.